सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 कटावरी देवोनी कटावरी देवोनी तुळशी हार रासे पीतांबर तुळशी हार रासे पीतांबर करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा दास पीतांबर तुळशी हार गळा दास पीतांबर अवड निराकर हेच ध्यान अवड निराकर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर मकर तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी पुढे पुढे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौसुभमणी विराजित कंठी कौसुभमणी मणी विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर कणिका तुमावणी विराजित कणिका तुमावणी विराजित तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर अवड निरांतर हेच ध्यान अवड निरांतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर दादा हमिंग थोडा आवाज कमी कर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सुख तुका म्हणे माझे
याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता शेवटचा देश गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा पावलो विसावा दर्या दावा तृष्णेचे कवतुक वाटे झाले आवेचाचे वाटे झाले आवेचाचे मंगळाचे देणे पुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा दर्या दावा तृष्णेचे तुका म्हणे मुक्ती पर्णिले नोवरे म्हणे मुक्ती पर्णिले नोवरे आ दिवस चारी खेळी मेळे आता निशोधीने पावलो विसावा निशोधीने पावलो विसावा दर्या दावा तृष्णेची पार कुमाई पार कुमाई डोबार कुमार डोबार कुमाई गोड करायला मस्त याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड बाबा शेवटीचा दिस गोड बाबा आता चिंतेने पावलो विसावा आता चिंतेने पावलो विसावा
कुंडलिया दावा तृषजी गुंडलिया
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतूक वाटे झालिया बेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेजिया विठाला. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतार, कलांकांक तेजोधि कामोधिवक्त्रम, खलानिशवादापणोदार दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वर्णानामर्थ संघानां रसानां छन्दसामपि, मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं क्षीरसागरं तं. यदक्षरमणाख्येयम् आनन्दं मज केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथीति ख्यातं दैवतम् आश्रयेत. निवृत्तिनाथाचे चरणी, निवृत्तिनाथाचे चरणी, निवृत्तिनाथाचे चरणी. शरण चरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तिनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शिवावतार धरून केले दैवज्ञ पावन. निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दने, शिवे अवतार धरोणी, केली त्रिलोक्य पावन. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे असणारे बोल्लोबापुत्र कणकाई कुमार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि शेवट गोड होण्याकरता मी काय अट्टहास केला ही शिकवण देणारा, हा अनुभव सांगणारा आजचा हा अभंग विठाला. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचा, तो म्हणजे असा. आज आपण या ठिकाणी किम निमित्तानं जमलो, कशासाठी जमलो सर्वांना ज्ञात आहे, परंतु सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. या न्यायानं आज
कैलासवासी गंगूबाई लक्ष्मण जाधव यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण आज सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांचं वर्षश्राद्ध करत असताना त्यांची 2 मुली असतील, नातू असतील, पुतणे असतील, जाऊबाई असतील, असं सगळा संपूर्ण परिवार आणि या संपूर्ण परिवारानं होऊ घातलेला हा त्यांचा शेवटचा सोहळा. अर्थात प्रथम पुण्यस्मरण जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हटलं जातं. श्राद्ध जर करायचं असेल, जर मनामध्ये श्रद्धा असेल तर ते श्राद्ध पूर्ण होत असतं. मनामध्ये जर श्रद्धा नसेल तर त्याला श्राद्ध म्हणता येत नाही. आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांनी अगदी श्रद्धेनं मनोभावानं आजीच्या वर्षश्राद्धानिमित्त ज्ञानदान घडलं पाहिजे. आजीच्या वर्षश्राद्धानिमित्त अन्नदान घडलं पाहिजे. आज जे जे काही पुण्यार्जन होईल या पुण्याचं अर्जन निश्चित आईच्या पदरामध्ये पडून आईच्या पुढच्या वाटचालीसाठी त्या पुण्याचा काही ना काही भाग आईच्या पदरामध्ये पडावं. हे पुण्य तिला पुढच्या मार्गासाठी पुढच्या वाटचालीसाठी कामी यावं याच्याकरता संपूर्ण सगळे नातेवाईक सगळ्या संपूर्ण कुटुंबानं होऊ घातलेला हा आजीचा शेवटचा सोहळा म्हणजे आजचं हे वर्षश्राद्ध. विठाला विठाला याच निमित्तानं वर्षश्राद्धाच्या निमित्तानं काही ज्ञानदान घडावं या निमित्तानं खऱ्या अर्थानं आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. कीर्तन साथीसाठी उपस्थित असणारे सगळेच महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण की ज्या वेळेस कार्यक्रम करायचं नियोजन ठरलं त्याच वेळेस पंकजदादांनी सांगितलं, महाराज काही काळजी करू नका, तुम्ही कुणालाही सांगा, काही हरकत नाही म्हटले. तेव्हापासून म्हणजे श्रद्धेनं केलं जातं की बाबा तुम्हाला ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला जसं जसं योग्य वाटेल त्या त्या पद्धतीनं तुम्ही सगळे माणसं सांगा, बाकी मग मागे मी आहेच, तुमच्या टेन्शन घेऊ नका तुम्ही. असं त्या निमित्तानं आज उपस्थित असणारे सगळेच महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं गायनासाठी उपस्थित असणारे या नाशिक जिल्ह्याचं वैभव नव्हे उभ्या महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्रामध्ये आवाज ज्यांचा गाजत आलाय, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, आपल्या सगळ्यांचा अभिमान असणारे, आमचे प्राणसखा असणारे आमचे रोहिदासजी महाराज मते या ठिकाणी उपस्थित आहेत. वाजवा जरा मोकळ्या मनानं वाजवा. नुसते तोंड गपावर राहिले तुम्ही, बाकीचे टाळ्या वाजवायला लागले तरी वाजवल्या तर जरा मोकळ्या मनानं वाजवलं पाहिजे, बरोबर नाही? आता टाळ्या वाजवायला का तुम्हाला GST लागणार आहे का, तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे का, कोणी विचारायला येणार तो का वाजवल्या बा टाळ्या? बरोबर आहे की नाही? वाजवल्या तर जरा अशा मोकळ्या मनानं वाजवावं, नाही का? त्यानंतर भाऊंच्याच पायावर पाऊल ठेवून वारकरी संप्रदायाची वाटचाल करत असणारे आमचे परममित्र बालमित्र असणारे आमचे भास्कर महाराज कान्नव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. असं त्यांना सुद्धा धन्यवाद. मृदंगावर साथ करण्यासाठी उपस्थित असणारे नाशिक जिल्ह्याचं वैभव, अवघा महाराष्ट्र ज्यांच्या मृदंगाला वेळ लावलेला आहे असे असणारे आमचे किरणजी महाराज गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. दुसऱ्या बाजूला माझे मोठे बंधू असणारे एक उत्तम कीर्तनकार कथाकार असणारे पण आज ते पखवाज साथीसाठी उपस्थित आहेत. म्हणजे वास्तविक पाहता हा त्यांचाही मोठेपणा आहे की ते कीर्तनामध्ये आज उपस्थित आहे. माझे मोठे बंधू आहेत, सख्खे मोठे बंधू आहेत, ते गोरक्ष महाराज धात्रक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. माऊली ज्ञानराज गुरुकुलातील असणारे हे सगळे विद्यार्थी, आमच्या संस्थेतील असणारे हे सगळे विद्यार्थी, असे 80 विद्यार्थी आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये सांभाळतोय. आणि त्या विद्यार्थ्यांसाठी आता सध्या नवीन वास्तूचं काम चालू आहे आणि ते काम संपूर्ण पंकजदादा एकटे करतात, म्हणून पंकजदादांना हे धन्यवाद. त्यानंतर साऊंड सिस्टीमवाले असणारे आमचे संदीप दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यानंतर या सगळ्या गोष्टींचं चित्रीकरण करण्यासाठी माझे प्राणप्रिय मित्र असणारे, खूप दिवसापासून त्यांची आमची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही मोठे चॅनल मानले जातात, म्हणजे मोठे, जर एखादं कीर्तन समजा एखाद्याला गाजवायचं असेल तर लोक पैसे देऊन त्यांना बोलवतात की बाबा तुम्ही या, असे असणारे कीर्तन सेवा या यूट्यूब चॅनलचे मालक असणारे सर्व असणारे आमचे निखिल दादा धोंडगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यानंतर विण्याची साथ करण्यासाठी आमचे राजगुरू महाराज, बघा किती सुंदर वेश धरला त्यांनी, फार सुंदर नाचतात बरं, ते फार सुंदर नाचतात, त्यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिला वर्ग असेल त्यांना सुद्धा धन्यवाद. पुरुष वर्ग आहे आपल्याला सुद्धा धन्यवाद.
आहेच आता ते प्रमुख नाही असं आता सगळेच प्रमुख उपस्थिती आहे. ते माझे दाजी जरी असले तरी सुद्धा आता बाकीच्यांचे हा ते माझे दाजी आणि तुम्ही त्यांचे दाजी त्याच्यामुळं आता काय सांगायचं. उपस्थिती सगळ्यांचीच प्रार्थनीय आहे. जरी ओळख नसली तरी सुद्धा भरपूर लोक आहेत. सगळेच प्रेम करणारे मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणी प्रेम भावानं वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला एका वर्षानं जे श्रद्धेनं केलं जातं, अर्थात शेवटचं पिंड दर्पण जे केलं जातं त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. का करायचं आम्ही वर्षश्राद्ध? याचं कारण असं आहे, जोपर्यंत आम्ही वर्षश्राद्ध करत नाही तोपर्यंत आत्मा तृप्त होत नाही. जोपर्यंत आत्मा तृप्त होत नाही तोपर्यंत आत्म्याला पुढची गती मिळत नाही. त्या आत्म्याला पुढची गती मिळावी, त्या आत्म्यानं सुखरूप पुढच्या मार्गाला निघून जावं, याच्याकरता खऱ्या अर्थानं वर्षश्राद्ध हे करायचं असतं. जर वर्षश्राद्ध नाही केलं तर काय होतं? बरेच लोक बघा तुम्ही 21व्या शतकामध्ये एवढ्या स्पीडनं जग चाललंय. दशक्रिया विधी असेल तर लोक तिसऱ्या दिवशी उरकून घेतात. आता उरकतात की नाही? म्हणजे तुम्ही माझ्याकडे बघा, ते येणारे येतील, जाणारे जातील, तुम्ही पुढं पहा फक्त. एवढं धावपळीचा काळ आहे, एवढा धावपळीचं युग निघालं की लोकांना 10 दिवस थांबायला टाइम नाही. बरोबर की नाही? दशक्रिया विधी असेल तर लोक 5व्या दिवशी उरकून मोकळं होतात. वर्ष श्राद्ध असेल तर 5.5 महिन्यातच उरकून मोकळे होतात. पण लक्षात घ्या, हा विधी जरी पूर्ण होत असेल तरी सुद्धा त्या विधीचं फळ आपल्या पदरामध्ये पूर्ण पडत नाही. त्याच्याकरता योग्य काळ येऊ द्यावा लागतो. त्याच्याकरता योग्य काळ जाऊ द्यावा लागतो. तेव्हा खऱ्या अर्थानं तो विधी पूर्ण होतो. नाहीतर पूजा होते पण लक्षात घ्या, ती पूजा त्या आत्म्यापर्यंत पोहोचत नाही. विठाला म्हणून योग्य काळ आल्यानंतर ती पूजा झाली पाहिजे. आणि नुसती ती पूजा झाली नाही पाहिजे, ती अंतःकरणापासून झाली पाहिजे, ती तेवढ्या श्रद्धेनं झाली पाहिजे. जर ती पूजा श्रद्धेनं होत नसेल किंवा काही लोक करत नसेल, आता पहा तुम्ही, काही जी लोक शिकलेली असतात ना थोडीशी, बरं का भाऊ, काही लोक 4-5 पुस्तकं वाचतात आणि स्वतःला फार शहाणं समजतात. अरे काय म्हटले, हे कुठं खरं आहे का? इथं केलेलं पुण्य कधी तिथं जावं, कधी तिथं गेल्यानंतर त्याला मिळावं, कधी त्याला पुढची. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये 4 वाक सांगितलेले आहेत. त्या 4 वाकाचं असं मत आहे, यावम जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा कृतम पिवेत देहश्चितायाम परलोक मार्गे कर्माणी गोगच्छती जीव एका. अरे यावं म्हटले खावं प्यावं मस्त मजा ल्यावे खावे बरे असावे सदैव. ल्यावे खावे बरे असावे सदैव. हेची करी हाव संसारी. हेची करी हाव संसारी. ल्यावे खावे बरे मस्त राहावं वाटतं महाराज, पण मस्त राहणं एवढं सोपं नाही. अंगावर चांगले कपडे घालावे वाटतात पण चांगले कपडे स्वस्तात मिळत नाही. बरोबर आहे की नाही? वाटतं हो 10,000ची साडी अंगावर असावी, 2-4 हजार रुपये मीटरचं कापड अंगावर असं वाटतं फक्त. पण लक्षात घ्या, वापरणं एवढं सोपं नाही. 6,000 रुपये मीटरचं कापड घेतलं तर बायकोकडे धुवायला देता येत नसतं, धुवायला देता येत नसतं. का बरं? ती महाराज धुता कधी फाडून टाकत याचा भरोसाच नाही. बरं, बायांना राग काढण्यासाठी 2च गोष्टी असतात बरं का. बायांना पुरुषांवर राग काढण्यासाठी 2 जागा फिक्स असतात, धुताना कपडे, नाही तर मग पूर्ण राग निघतो तिथं. लक्षात घ्या. त्याच्यामुळं चांगला जर कपडा घेतला ना तर तो कपडा बाई माणसाकडे धुवायला देता येत नाही, तो कुठं लॉन्ड्रीत द्यावा लागतो. लक्षात घ्या. चांगलं घ्यावं वाटतं पण ते चांगलं घेत असताना लक्षात घ्या, त्याच्यासाठी महाराज पैसा लागतो. दुसरा एक त्याला भेटला, तो म्हटला अरे पैसा लागतो तर त्याच्यात काय एवढं मोठं, कर्ज घ्यायचं. अरे कर्ज घेतलं तरी ते फेडावं लागेल ना. फेडायची काय गरज आहे म्हटले, एक दिवस मरून जाणार आहे, मग ते कर्ज काय फेडायला वरती तो माणूस काय वरती तुझ्या सोबत येणार आहे का? बस म्हटले देहश्चितायाम परलोक मार्गे, तुझी राख होणार आहे, तू वरती निघून जाणार आहे,
कर्ज जागेवर फिटणारे, पण लक्षात घ्या असं होत नाही जगामध्ये. वाटतं आपल्याला देहश्चितायाम परलोक मार्गे, आता काय राहिलं खाली नाही गड्यावर. लक्षात घ्या माणसानं मरत असताना 3 गोष्टी कधीच करू नये. एक, मरत असताना कधी कुणाचं ऋण ठेवून मरू नये माणसानं. लक्षात घ्या ऋण ठेवून मरू नये. दुसरी गोष्ट, कधी कुणाचं वैर ठेवून मरू नये. लक्षात घ्या जर तुम्ही ऋण घेऊन मरत असाल तर ते ऋण फेडण्याकरता तुम्हाला परत मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. ऋण वैर हत्या करून जर तुम्ही मरत असाल तर लक्षात घ्या तुम्हाला परत या गोष्टी फेडण्याकरता परत मृत्यू लोकामध्ये जन्म घ्यायचा आहे. वाटतं माणसाला की असं जगावं, पण लक्षात घ्या तसं जगला तरी सुद्धा मेल्यानंतर माणसाला परत जन्म घ्यावा लागतो. विषय आपला हा चाललो होता. जीवन जगत असताना आपल्याला वाटतं की पुढे काही नाही, पण लक्षात घ्या पुढे सुद्धा बरंच काही आहे. जे केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. त्याच्यामुळे माणसानं कर्म करत असताना फार जपून करावं की जेणेकरून जे कर्म मी आज करतोय कधी ना कधी हे मला पुढे फेडायला येणार आहे. लक्षात घ्या बघा तुम्ही समाजामध्ये बऱ्याच वेळेस एखाद्या माणसाला जर समजा एखाद्या माणसाला त्रास झाला म्हणजे एखाद्या धंद्यात बुडाला तर सरळ सरळ लोक म्हणतात भाऊ पृथ्वी गोल आहे म्हणतात की नाही. पृथ्वी गोल आहे. यानं आमच्या समोर काय काय केलं आम्हाला सगळं माहिती आहे. त्याचेच परिणाम असे लक्षात घ्या. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले आयुष्य किती. अरे कर्म करत असताना फार फुकून फुकून केलं पाहिजे. बरं लक्षात घ्या आजकाल 21व्या शतकामध्ये जगत असताना माणसं पैशासाठी कुठपर्यंत चालले. माणसाचाच माणसाला ताळमेळ लागत नाही. आपण आज समजतो आम्ही फार श्रीमंत झालो आम्ही मोठे झालो, आमच्याकडे वेळ नाही. अरे तुम्ही कशानं मोठे आहात, तुमच्याकडे का वेळ नाही. लक्षात घ्या आता हे बिचारे माझ्यासमोर हे वयस्कर जी माणसं बसले त्यांच्या काळामध्ये पाहिलं तर त्यांचा काळ फास्ट होता की आजचा काळ फास्ट आहे. त्यांच्या काळामध्ये जर एखाद्या निरोप पोच करायचा असेल तर तो निरोप पोच करायला कमीत कमी 8-10 दिवस लागायचे की नाही. कशामुळं एकतर पत्रव्यवहार केला जायचा किंवा माणूस पाठवला जायचा. बरं माणूस पाठवला जायचा म्हणजे विमानानं पाठवत नव्हते बरोबर की नाही. पायी माणूस जायचा. पायी माणूस जात असताना लक्षात घ्या त्याला 7 दिवस लागतात 8 दिवस लागतात. आता जर मला निरोप पाठवायचा असेल किती वेळ लागतो मला, किती वेळ लागतो. 1 मिनिट फार झाला, 1 मिनिटाच्या आत निरोप पोचतो. मग वेळ त्यांच्याकडे नव्हता पाहिजे की आपल्याकडे नव्हता पाहिजे. कुणाकडे खऱ्या अर्थानं वेळ वाचला कुणाचा, आपला वाचला. तरी सुद्धा आपण काय म्हणतो आमच्याकडे वेळ नाही. इतकी माणूस पळपळ करतो कशा करता लक्षात घ्या प्रत्येक माणसाची धडपड सुखा करते. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्तीचा नाही गेला, मुक्तीचा नाही गेला, शासन पावला,
जन्म गेला, क्षणैक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शीण पावला माया गोष्टीला जीव माझा लक्षात घ्या. बस माणूस पळतोय पळतोय, कुठंतरी थांबलं पाहिजे, लक्षात घ्या. पळालंच पाहिजे, पण पळत असताना थांबावं कुठं हे सुद्धा माणसाला कळालं पाहिजे. फार सुंदर एक शेर आहे, फार सुंदर एक शेर आहे. किसी को कामयाबी में सुकून नजर आया, किसी को कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते रहे, किसी को सुकून में कामयाबी नजर आई तो वो ठहर गए. काय? किसी को कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते रहे, किसी को सुकून में कामयाबी नजर आए तो वो ठहर गए. ख्वाहिशों के मोह में क्या क्या कर रहा है गालिब, ख्वाहिशों के मोह में क्या क्या कर रहा है गालिब, इतना तो जीना भी नहीं जितना तुम जीने के लिए मर रहे हो. विठाला जेवढं जगायचं नाहीये तेवढं माणसं मरायला लागलेत, लक्षात घ्या. नेमकं आज आम्ही कष्ट करतोय कशासाठी? खाण्यासाठी जगतोय की जगण्यासाठी खातोय हे सुद्धा कळत नाही. आता आपल्याकडे अजून जरा बरं आहे, आपल्याकडे अजून जरा बरं आहे, नाशिक भागामध्ये बरं आहे. पण आम्ही ज्या ज्या वेळेस मुंबई भागात जातो कार्यक्रमांसाठी, कीर्तनांसाठी, तिकडे गेल्यानंतर पाहायला मिळतं ज्या भाकरीसाठी किंवा ज्या जेवणासाठी मी कष्ट करतोय तेच जेवण जर वेळेवर आपल्याला मिळत नसेल तर नेमकं आपण कष्ट करतो कशासाठी? बरोबर आहे की नाही? ज्या कुटुंबासाठी मी कष्ट करतोय त्या कुटुंबाला जर मला आठवड्याची सुट्टीची वाट पाहावी लागत असेल तर मग नेमकं मी करतोय कशासाठी? कधीतरी माणसानं विचार केला पाहिजे. विठाल विठाल. जीवनामध्ये प्रत्येक माणूस अट्टहास करत असतो, लक्षात घ्या. प्रत्येक माणूस करतो. कोणी परमार्थासाठी करतो, कोणी प्रपंचासाठी करतो, पण अट्टहास करत नाही असा माणूस तुम्हाला या जगात सापडणार नाही. प्रत्येक संसारिक, आता विचार करा, आपण एवढी धावपळ करतो याच्या मागे सुद्धा काहीतरी अट्टहास आहे ना, बरोबर आहे की नाही? आता आजची आपली धावपळ कमी आहे, आजची धावपळ कमी आहे, लक्षात घ्या. पण अट्टहास प्रत्येकाचा आहे. आता समजा माणसाचं, किरण महाराज, माणसाचा प्रत्येकाचा इन्कम वेगवेगळा आहे, प्रत्येकाचा इन्कम वेगवेगळा आहे. आता कुणाचा 10,000 आहे, कुणाचा 15 आहे, कुणाचा 5 आहे, कुणाचा 21 आहे. बरं 21 वाला थांबतो का? नाही थांबत. 21 वाल्याला वाटतं नाही गेड्या थोडंसं अजून एक पाऊल पुढं गेलंच पाहिजे, 31 पर्यंत आकडा पोहोचला पाहिजे. आता 31 वाला सुद्धा तिथं थांबत नाही ना. 31 वाल्याला वाटतं 41 पर्यंत गेलं पाहिजे, 41 पर्यंत जातो, 41 पर्यंत जाऊन सुद्धा थांबत नाही. अरे यार हायेस्ट आकडा किती असेल बरं साधारण? तिथपर्यंत आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे प्रत्येक माणसाचं. म्हणजे हे मी नाही म्हणत आहे, भर्तृहरी नीतिशतकामध्ये सांगत असताना फार सुंदर वर्णन करतात. निष्ठो वष्टिशतम शती दशशतम लक्षम सहस्राधिपो लक्षेशाम क्षितिपालताम क्षितिपती चक्रेशताम वांछति चक्रेशाम सुरपालताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शिवपदम शिवो हरिपदम आशामधिको गता. प्रत्येक माणसाला वाटतं मला याच्या पुढचं पाहिजे, लक्षात द्या. अट्टहास प्रत्येक माणसाचा एवढाच आहे की मला याच्यापेक्षा अजून पुढचं पाहिजे, पुढचं पाहिजे. अरे इच्छा तिलाच म्हणतात ना जी कधी शांत होत नाही, लक्षात घ्या. इच्छा तिलाच म्हणतात जी कधी शांत होत नाही. विठाल विठाल. ज्या माणसाला वाटतं माझ्या आयुष्यात मला शांती मिळावी, किती लोक असे आहेत की ज्यांना वाटतं माझ्या आयुष्यात मला शांती मिळावी आणि समाधान मिळावं? किती लोक आहेत असे? मला वाटतं सगळ्यांकरताच ना, सगळ्यांनाच वाटतं मला शांती मिळावी. पण लक्षात घ्या, तुम्हाला जर वाटत असेल की मला शांती मिळावी तर सगळ्यात पहिले एक काम करा, इच्छेला शांत करा, तुम्ही शांत व्हाल. जोपर्यंत इच्छा शांत होत नाही तोपर्यंत माणूस सुद्धा शांत होत नाही, लक्षात घ्या. विठाल विठाल. ज्याला वाटतं माझ्या जीवनामध्ये आराम असावा, ज्याला वाटतं माझ्या जीवनामध्ये आराम असावा, त्यानं जीवनामध्ये एकच करावं, जीवनामध्ये एकच काम करावं, आराम. बस आराम के शरण में और राम राम कर आराम मिल जाएगा. विठाल विठाल.
माणूस या गोष्टींकडे फार दुर्लक्ष करतो. आता समजा वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन आहे ना, लोक काय करता माहिती आहे, हे 12:30पर्यंत 12-12:30पर्यंत यांचं चालू राहील. आपण काय करू, 12:30ला बरोबर जाऊ. बरेचशा लोकांचं असं. अरे बाबा हो, लक्षात घ्या, वर्ष श्राद्धाचे कीर्तन, दशक्रिया विधीचे प्रवचन हे गेलेल्या माणसासाठी नसतात रे. जिवंत माणसानं माणसासारखं जगावं याच्याकरता वर्ष श्राद्धाचे कीर्तन ऐकावे. विठाल गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं आपल्याला चांगला मार्ग मिळावा याच्याकरता वर्ष श्राद्धाचे कीर्तन असतात. लक्षात घ्या. आणि त्याही कीर्तनांमध्ये जर आपण हसण्याची अपेक्षा करत असाल तर अवघड आहे. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे आणि त्याच्यातून परिवर्तन घडलं पाहिजे. विठ्ठल प्रपंचातील अट्टहास किती करा तुम्ही, नाही शक्य होत महाराज. का बरं? या संसाराची व्याख्या करत असताना जितकी सुंदर केली, संसरती इति संसार, हा जो पुढे पुढे सरकत राहतो त्याला संसार म्हणतात, जो कधीच पूर्ण होत नाही. पहा तुम्ही, माझं जर खोटं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं 10-15 वर्ष मागे जा किंवा स्वतःच्या बालपणामध्ये जा. आपण जेव्हा लहान होतो आपली अपेक्षा काय होती? लहान असताना प्रत्येक, मी माझ्यावरून सांगतो, जाऊ द्या, माझी अशी अपेक्षा होती की बाबा मला एक सायकल घ्यायची आहे, मला फिरण्यासाठी सायकल घ्यायची आहे. कालांतराने मी सायकल घेतली, थोडासा मोठा झालो, सायकल घेतली, सायकल चालवता यायला लागली. सायकल चालवता पाहिलं गड्या, नाही गड्या, आपल्याकडे मोटरसायकल असावी. स्वप्न. संसार कशाला म्हणतात ऐका. मोटरसायकल आली, असं वाटलं नाही गड्या, याच्यापेक्षा मोठी गाडी पाहिजे अजून आपल्याकडे. पाहता अजून मोठी मोटरसायकल घेतली. आता माझंच सांगतो ना मी, त्याच्यामुळे तेवढं चाललंय. हा, त्याच्यानंतर असं वाटू लागलं गड्या, 2 व्हीलरवर फिरणं जरा अवघडच झालंय, रस्ते सगळे खणून ठेवले, चालता येत नाही, मग 4 व्हीलर पाहिजे. मग एक छोटीशी गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर बस आता सगळे स्वप्न पूर्ण झाले असं वाटू लागलं. पण परत वाटलं ही जरा बारीकच झाली, अजून थोडीशी मोठी घेतली पाहिजे. परत मोठी घेतली. पण आता गाडीत कुठं आयुष्य निघतं होय, जागा बिगा कुठं तरी झाली पाहिजे. योगायोगानं जागाही झाली. आता जागा घेऊन नुसतं कुठं होतं, बांधणं पण झालं पाहिजे. आता योगायोगानं तेही काम चालू झालं. लक्षात घ्या, सांगायचं हे स्वप्न कुठलं होतं? फक्त सायकलवरनं स्वप्न गेली कुठं? तर जागा बांधता अजून एक मनात स्वप्न आलं, अजून थोडीशी मोठी गाडी पाहिजे. पण लक्षात घ्या, स्वप्न वाढतात, माणसाचे स्वप्न वाढतात. पण जे स्वप्न वाढत जातात, जिथं वाढत जातात, कुठेही थांबत नाही माणूस, त्याला खऱ्या अर्थानं काय म्हणतात? संसार म्हणतात. अरे तुमचा आमचा संसार फार छोटा आहे गड्या, फार छोटा आहे. काय आपल्या संसारामध्ये एखादा श्रीमंत असेल तर त्याच्या दारामध्ये 2-3 गाड्या असतील. एखादा फार श्रीमंत असेल तर त्याच्या दारामध्ये 10-20 गाड्या असतील. एखादा त्याच्याही पेक्षा श्रीमंत असेल भाऊ, तर त्याच्या दारामध्ये हेलिकॉप्टर असेल. खरी गोष्ट आहे. बरोबर की नाही? हेलिकॉप्टर याच्यापेक्षा किती श्रीमंत आहे. पण मला सांगा, संसारातली श्रीमंती तुम्हाला मृत्यूपासून वाचवू शकते का? नाही. आज सकाळची बातमी आपण पाहिली असेल, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजितदादा पवार, एवढी श्रीमंती आहे, एक आवाज दिला तर संपूर्ण महाराष्ट्र हलवण्याची ताकद ज्या नेत्यामध्ये होती. कुणाला माहित होतं? अरे सकाळी पहाटे जो विमानात बसलाय तो त्या विमानातून उतरेल याची सुद्धा शाश्वती नाही. त्याला म्हणतात संसार. विठाल विठाल. याला म्हणतात संसार. जिस गाड़ी से सबको जाना, वो गाड़ी आने वाली है. जिस गाड़ी से सबको जाना, वो गाड़ी आने वाली है. अक्कल का कोयला घर
झुक झुक आई रे गाड़ी झुक झुक आई रे जिस गाड़ी से सबको जाना वो गाड़ी आने वाली है जिस गाड़ी से सबको जाना वो गाड़ी आने वाली है. एक ना एक दिवस सगळ्या लोकांनी किती गाड्या बदलावा किती विमानं बदलावा पण लक्षात घ्या एक दिवस मृत्यूची गाडी येणार आहे. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला त्या मृत्यूच्या गाडीमध्ये बसून एक ना एक दिवस जायचंय. लक्षात घ्या. पाप पुण्य दो डिब्बे बनाए. पाप आणि पुण्याचे 2 डिब्बे लक्षात घ्या आणि सुख आणि दुःखाचे 2 स्टेशन रे. पाप पुण्य 2 डिब्बे बनाए सुख दुख के 2 स्टेशन रे. सुख दुख के 2 स्टेशन रे. 2 स्टेशन एक सुखाचे एक दुःखाचे. तुम्ही ज्या डब्यात बसला असाल त्या डब्यातून तुम्ही तिथं उतरल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस प्रत्येकाला जायचंय. म्हणून लक्षात घ्या अट्टहास प्रत्येकाचा चाललाय पण कोणत्या दिशेनं चाललाय याचं मार्गदर्शन होणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आणि ते मार्गदर्शन करण्याकरता खऱ्या अर्थानं साधू संत या मृत्यू लोकामध्ये येत असतात. कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारणी उद्धाराया जन जड जीवा किंवा शोधून आले संत हिताहित जगाचे हिताहित जगाचे हिताहित जगा. शोधून आले संत. अरे जगाचं हित कशात आहे ह्या त्यांनी वरती शोध लावला आणि मग खाली आले आणि मग सर्वांना मार्ग दाखवायला लागले. लक्षात घ्या बाबा हो तुम्हाला अट्टहास करायचा असेल तर सुखाच्या दिशेनं अट्टहास करा. अट्टहास करायचाच असेल तर दुःखाच्या दिशेनं अट्टहास करू नका. एक साधक उठला म्हटला सांगा ना महाराज सुखाचा अट्टहास दुःखाचा अट्टहास म्हणजे नेमकं काय. त्यावेळेस साधू संतांनी सांगायला सुरुवात केली जर तुम्ही अट्टहास सुखाचा करत असाल तर जीवनामध्ये तुम्ही परमार्थ करा आणि जर तुम्हाला अट्टहास दुःखाचाच हवा असेल मग मात्र तुम्ही प्रपंच करा. प्रपंच करून प्रपंचाचा अट्टहास करून महाराज म्हणतात सायासे करीसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कवन्या गुणे. बाबा हो रात्रंदिवस जरी तुम्ही प्रपंच करत राहिला तरी सुद्धा तुमच्या पदरामध्ये सुख पडणार नाही. हो रामायणामध्ये 2 उदाहरणं आले तर ते 2 उदाहरणं मी तुमच्या समोर सांगतो ऐका. प्रपंचातील सगळ्यात श्रीमंत माणूस आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एकच झाला ज्याचं नाव रावण. बऱ्यापैकी लोकांना माहिती त्याचं नाव रावण. अरे इतका श्रीमंत होता त्याची जी लंका होती ना लंका ही नुसती सोन्याची नव्हती. त्या लंकेचं वर्णन करत असताना इतकं सुंदर केलं की ती लंका स्वर्गापेक्षा सुंदर होती म्हटलं. काय 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 ज्या स्वर्गामध्ये देव राहतात त्या स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर काय होती तर ती लंका होती. विठाल 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 रम्य ही स्वर्गाहुनी लंका रम्य ही स्वर्गाहुनी लंका हिच्या कीर्तीच्या सागर लहरी हिच्या कीर्तीच्या सागर लहरी वाजविती डोका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका रम्य ही स्वर्गाहुनी लंका हिच्या कीर्तीच्या सागर लहरी वाजविती डोका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका
ती लंका कशी होती, ती स्वर्गापेक्षा सुंदर होती बरं का, स्वर्गापेक्षा ही सुंदर होती लंका. हा असं आहे ते होतं ते. आता हॅलो 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 हॅलो
हा बसा गप जरा आता. शांत राहा. असंच करतो आता. आवाज येतो ना माझा मागे? तुम्ही गप बसलं तर येईल. असं आहे ते. रावणाचं हा ऐका. काही नाही, मागच्या टायमाला आम्ही 2 तास बिना लाईटीच केलं. तेव्हा आज काय आता हो भाऊंचा पायगुणच तसा आहे माझ्या आयुष्यात. लाईट जाती. ते तुमचं गाव होतं मला. तुमचं गाव मोठं होतं. तुमच्यामुळं ते पखवाजे बदलले, माईकवाले बदलले, शूटिंगवाले पुढच्या बदलले. वेळेस गायक भरला तो. रावणाची लंका रावणाची लंका सोन्याची होती आणि रावणाचा अट्टहास फक्त 3 गोष्टींसाठी होता. रावणाची इच्छा अशी होती, सोन्याला सुगंध आणील. रावणाची दुसरी इच्छा होती, स्वर्गाला शिडी लावील. रावणाची तिसरी इच्छा अशी होती की बस म्हटले खारा समुद्र गोड करीन. पण लक्षात घ्या, एवढा श्रीमंत असणारा रावण, एवढा बलाढ्य असणारा रावण, पण त्याच्या आयुष्यामध्ये 33 कोटी देव बंदिशाळेमध्ये असून सुद्धा, सगळ्या देवांवर आधिपत्य असून सुद्धा, लक्षात घ्या, त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. 3पैकी एकही इच्छा पूर्ण झाली नाही. का बरं? याचं कारण असं होतं, रावणाचा अट्टहास हा प्रपंचासाठी होता. म्हणून रावणाचा एकही अट्टहास पूर्ण झाला नाही. विठाला माझा नाही आला, माझा नाही आला. हा गायकवाडांचा पाऊल. या पावलाचा परिणाम बाकी. पाकळून आवाज कमी राहू दे. हा हा राहू दे. आवाज कमी राहू दे पाकळून. बस 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 आता पोचला आवाज आता. नाही झाला आता. दुसरं उदाहरण जे सांगणार आहे, अट्टहास केला परमार्थासाठी, अट्टहास केला देवासाठी. बस देवासाठी अट्टहास केल्यानंतर भगवान परमात्मा त्या अट्टहासाचं फळ देत असतो. ऐका, लहानपणापासून जी खालच्या जातीमध्ये जन्माला आली असणारी शबरी माता, गुरुजींनी सांगितलं, काळजी करू नको शबरी, तुझ्या आयुष्यात एक दिवस असा येईल की जगाचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा तुझ्या कुटियामध्ये तुला भेट देण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला, अट्टहास केला की भगवान परमात्मा मला भेटायला यावा. अरे ज्या ज्या दिवशी उठावं, रोज उठावं, सकाळी उठली की आपली झोपडी झाडावी, अंगण सारवून घ्यावं, फुलांचा सडा पुढे टाकावा, सुंदर सुशोभीकरण करावं. बस आज तरी माझे प्रभू येतील, उद्या तरी माझे प्रभू येतील, रोज बसावं, वाट पाहावी. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना. रामा रघुनंदना, नंदना, रामा रघुनंदना. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे
आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के महाराज खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के महाराज खुल जाएंगे राम आएंगे बस एक ना एक दिवस भगवान परमात्मा माझ्या झोपडीमध्ये येणारे लहान होती शबरी माता तेव्हापासून आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत भगवंताची वाट पाहिली दिनक्रम एकच गड्या रोज उठावं सगळं व्यवस्थित करावं साफ करावा जो रस्ता झोपडीच्या दिशेने येणार आहे ना त्याच्यावर फुलं टाकावे अरे एक ताट सजवून ठेवावं आणि दरवाजामध्ये येऊन बसावं न जाणो माझा भगवान परमात्मा आज येतो न जाणो माझा भगवान परमात्मा कधी येतो याची वाट पाहत शबरी मातेनं बसावी बस अट्टहास जीवनामध्ये एकच भगवान परमात्मा भेटावा परिणाम शेवटी भगवान परमात्म्याला सुद्धा आपलं स्वतःचं धाम सोडून एका भक्तासाठी बस ज्यानं परमार्थाचा अट्टहास केलाय की देव मला भेटावा आणि भेटायला आलाच पाहिजे याच्याकरता जी आपल्या झोपडीमध्ये तपश्चर्या करत बसली ना भगवंताला स्वतःचा राजमहाल सोडावा लागला ज्या सुख कारणे देव मिळावला ज्या सुख कारणे देव मिळावला वैकुंठ सोडून सजनी ज्या सुखा कारणे देव वेडावला देव संत सदनी राहिला भगवान परमात्म्यानं स्वतःचं धाम सोडलं राजमहल सोडला मलमली गादी सोडली रे पायात असणारे जे काही चप्पल बुट होते ते सोडले अरे रथ नाही रे पायी पायी भगवान परमात्मा निघाला आणि शेवटी शबरी मातेच्या कुटेला जपून भेटले कुटेपर्यंत जाऊन पोचले आणि शबरी मातेला नववेदा भक्ती देऊन शबरी मातेचा उद्धार केला त्यावेळेस शबरी मातेच्या मुखामधून निघणारे उद्गार म्हणजे अभंगाचं पहिलं चरण यादसाठी केला होता ठास यादसाठी केला होता ठास यादसाठी केला होता
याजसाठी केला. वाजवा वाजवा जरा वाजवा. हा. बरं वाटतं जरा, बाकी काय नाही. आणि त्यांचाही सन्मान आहे ना तो. एवढे गोड जर आपल्याला ऐकायला भेटत असेल, आता ज्याला कळत असेल त्याला कळेल बिचारायला, तो वाजविला आता काय करावं नाही का. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. आयुष्यामध्ये शेवटचा दिवस गोड व्हावा ह्याच्याकरता आयुष्यभर अट्टहास करावा लागतो गड्या. शेवटचा एक दिवस गोड करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर चांगलं जगावं लागतं, लक्षात घ्या. एक दिवस चांगलं मरण्यासाठी आयुष्यभर चांगली कर्म करावी लागतं, लक्षात घ्या. मरणाच्या वेळेस डोळ्यासमोर चांगलं कर्म येण्याकरता आयुष्यभर चांगले कर्म करत यावं लागतात. प्रत्येकाला अडचणीमध्ये साथ द्यावी लागते, प्रत्येकाच्या हाकेला ओ देऊन उभं राहावं लागतं. त्यावेळेस कुठंतरी शेवटच्या वेळेस शेवटच्या घटिकेमध्ये आपल्या डोळ्यासमोर सुद्धा चांगले प्रकरण येतात, लक्षात घ्या. मरणाच्या वेळेस माणसाची वाचा जाते असं म्हटलं जातं, पण लक्षात घ्या ती वाचा का जाते. आयुष्यभर केलेलं जे कर्म आहे त्यावेळेस माणसाच्या डोळ्यासमोर फिरत असतं, त्याच्यामुळे ते कर्म माणसाला बोलू देत नाही. जर कर्म चांगलं असेल तर मरताना यातना कमी होतात, आणि कर्म जर वाईट असेल तर मरताना अनंत यातना होतात, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्याला जर वाटत असेल ना मृत्यूच्या वेळेस मला यातना कमी व्हाव्यात, ह्याच्याकरता माणसानं आयुष्यभर चांगलं कर्म केलं. कर हरी भक्ती परलोकी कामा, कर हरी भक्ती परलोकी कामा, सोडविल या वासोडिया, सोडविल या वासोडिया. शेवट गोड करायचं असेल तर काय म्हटले महाराज, हरिभक्ती करा, देवाचं भजन करा, देवाचं नामचिंतन करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता निश्चित मी प्रयत्न करतो. लक्षात घ्या, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आता मी निश्चिंत झालो. का बरं? याचं कारण आहे माझी तृष्णा थांबल्या गेली म्हणून मी निश्चिंत झालो. माणसाच्या जीवनातील तृष्णा भागली, एकदा की आशा संपली की मग मात्र माणूस थांबत असतो. लक्षात घ्या, ज्या माणसाला मुक्त व्हायचं आहे पहिली तर त्यांना आशा संपवावी. मुक्ताची फार सोपी आणि फार छोटी व्याख्या आहे, फार सोपी व्याख्या आहे. ऐका, मुक्ताची व्याख्या काय. आपण सहज म्हणतो ना, माणूस मेल्यानंतर सहज आपण म्हणतो यांना मुक्ती मिळावी, यांना स्वर्गात चांगली जागा मिळावी. लक्षात घ्या, मुक्ताची व्याख्या काय. ज्या माणसाच्या जीवनामध्ये आयुष्य संपलं पण अपेक्षा शिल्लक आहे, तो माणूस कधीच मुक्त होत नाही. काय ज्या माणसाच्या आयुष्यामध्ये, ज्या माणसाचं आयुष्य संपलं पण अपेक्षा शिल्लक आहे, तो माणूस मुक्त होत नाही. पण ज्या माणसाचं आयुष्य शिल्लक आहे पण अपेक्षा संपल्या, समजावा हा माणूस मुक्त झाला. हो, ही सोपी व्याख्या मुक्ताची. आयुष्य संपलं, बस आता मला काही मिळवण्याची गरज नाही, जेवढं आहे तेवढं पर्याप्त आहे, समजावा हा माणूस मुक्त झाला. बस आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या, कवतुक वाटे झाली या विसाचे, नाममंगळाचे तिन्ही गुणे. त्या भगवान परमात्म्याचं नाम आमच्या मुखामध्ये आलं, त्याच्यामुळे आम्हाला आमचं स्वतःचंच कौतुक वाटायला लागलं. देवा लक्षात घे, तुझी मुक्ती वगैरे म्हणतो ना देवा, ती मुक्ती आमच्यासाठी काही नवीन नाही रे. तुझं नामचिंतन आमच्या जीवनामध्ये घडावं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. भगवंतानं सांगितलं, का बरं तुम्हाला मुक्ती का बरं नको आहे? अरे तुझी मुक्ती आम्हाला द्यायला लागलं. लक्षात घे, ती मुक्ती आम्ही कधीच वरून ठेवली अभंगाचं शेवट. तू कमने मुक्ती पण नेली नोबरी नोबरी, तू कमने मुक्ती पण नेली नोबरी, तू कमने मुक्ती पण नेली नोबरी, तू कमने मुक्ती पण नेली नोबरी. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. आता दिवस चारी खेळी मेळी, आता दिवस चारी